वरती नाव सुद्धा लिहिलंय जय श्री केदार. केदारनाथ मधलं शिवलिंगला महादेव पाहायला भेटतात. मुलुंडचा मागी गणपती अष्टविनायकचं इथे डेकोरेशन. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी आलो आज मुलुंडला आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर मित्रांनो, मुलुंडमध्ये ना मागी गणेशोत्सव आहे ना, तर या मंडळाने यावर्षी ना केदारनाथ उभं केलं आणि हुबेहूब केदारनाथ मंदिर उभं केलंय, जिथे आपल्याला ना केदारनाथची प्रतिकृती पाहायला भेटणार आहे. तुम्ही जर केदारनाथला जाऊ शकले नसाल तर तुम्ही इथे येऊन केदारनाथ मंदिर पाहू शकता. इथे आपल्याला केदार बाबाचं सुद्धा दर्शन होतं आणि खूप छान असं गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन होतं. तर मी आता जातो आणि तुम्हाला दाखवतो केदारनाथ मंदिर. आणि खूप छान असं मंदिर आहे, माझ्या मागेच आहे. मी आता ते तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी ना मी तुम्हाला ऍड्रेस पण सांगणार आहे की इथे तुम्ही कसे येऊ शकतात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपल्या समोर आहे केदारनाथ मंदिरची सेम टू सेम अशी प्रतिकृती आणि खूप छान आणि डिटेलमध्ये ही ना आपल्याला बनवलेली आहे. आणि बघा, रोडाच्या बाजूला एकदम मधोमध्ये ना इथे मस्तपैकी असं बघा केदारनाथची प्रतिकृती बनवली आहे आणि वरती नाव सुद्धा वाचू शकतो आपण, जय श्री केदार. आणि खूप छान असं मंदिर वाटतंय. मी केदारनाथला अजून गेलो नाही, पण मला इथे केदारनाथ बघायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये दर्शन करण्यासाठी. इथून मित्रांनो आता आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जायचं. मंदिराचे म्हणजे दर्शनासाठी. हे बघा, इथून एंट्री आतमध्ये आणि एंट्री केल्या केल्या बघा कसलं भारी वाटतंय. वाव, हे बघा मस्तपैकी बनवलेलं एकदम डेकोरेशन. मोरया. हे बघा, इथे आपल्याला देवींचं दर्शन होतंय. हे बघा इथे पण, आणि एकदम बारीकीने काम केलंय. दगड वाटतोय हा दगड, कारण ना थर्मोकॉल दाबलं जातं. हे दाबलं जात नाही, थर्मोकॉल नाही, वेगळंच काहीतरी मटेरियल आहे. बारीकीने काम केलंय. आणि इथे बघा आपल्याला श्री केदार यांचं दर्शन होतंय. जय श्री केदार. खूप भारी, खूप भारी. सेम टू सेम केदारनाथची प्रतिकृती इथे बनवण्यात आली आहे. केदारनाथ मधलं शिवलिंग सेम टू सेम इथे बनवण्यात आलं आहे आणि खूप छान दर्शन करून घ्या. आणि इथे आपल्याला महादेव पाहायला भेटतात. हर हर महादेव. महादेवाचं दर्शन करून झाल्यावरती इथून वरती जायला आपल्याला मार्ग आहे. आता आपण जाऊया वरती आणि वरती जाऊन पाहूया आपल्याला काय पाहायला भेटतं. वरती आल्यावरती इथे आपल्याला खूप मोठा असा दरबार पाहायला भेटतोय. आणि बघा मस्तपैकी एकदम डिटेलमध्ये काम केलं आहे. बघा, तुम्हाला बारीकीने मी सर्व गोष्टी दाखवतो. खूप मस्त असे खांब वगैरे आहेत बघा. वरच्या साईडला मस्तपैकी झुम्मर लावलेले आहेत आणि खूप छान असं वाटतंय. पूर्ण दरबार या झुम्मरमुळे ना खूप अजून छान वाटायला लागलं आहे. बघू शकता आपण, खूप छान असं दरबार आहे. आणि आपल्या समोरच आहे मित्रांनो मुलुंडचा मागी गणपती आणि खूप छान असं आहे बघा बाप्पाची मूर्ती. बाजूला मूषक राजे कैलाश पर्वतावर विराजमान आहे. महादेवच्या स्वरूपामध्ये ही मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. एका हातामध्ये नाग आहे, एका हातामध्ये आपल्याला माळा पाहायला भेटते आणि एका हातामध्ये त्रिशूल आणि डमरू पाहायला भेटत आहे. आणि महादेवच्या रूपामध्ये गणपती बाप्पा असल्यामुळे हा जो पूर्ण दरबार आहे हा आपल्याला केदारनाथसारखा इथे केलेला पाहायला भेटतो आहे. आणि मागे बघू शकतात वरती सुद्धा आपल्याला शेषनाग पाहायला भेटतं. खूप छान अशी मूर्ती आहे. नमस्कार करा. नमस्कार. खुशी बाप्पा नको बाप्पा खुशी आहे. खुशी बाप्पा
चेंज होते. मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यावरती खूप छान असं आपल्याला केदारनाथ मंदिराची प्रतिकृती पाहायला भेटते आणि सेम टू सेम तसेच्या तसं मंदिर बनवण्यात आलंय. मी तुम्हाला खाली उतरून दाखवतो. हे बघा, वरती नाव सुद्धा लिहिलंय जय श्री केदार आणि हुबेहूब प्रतिकृती इथं बनवण्यात आलेली आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला नंदीदेव पाहायला भेटतोय. स्टार्टिंगलाच याचं दर्शन करून इथून सुद्धा एंट्री करू शकतात, पण इथून एक्झिट आहे. आपल्याला एंट्री इथून करायची आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं, एंट्री इथून आहे आणि एक्झिट आपल्याला इथून करायचं आहे. तर माझ्यासोबत बोला जय श्री केदार. मित्रांनो, पाहिलं मी तुम्हाला दाखवलं केदारनाथ मंदिरची प्रतिकृती. हा गणपती मित्रांनो 10 दिवसाचा गणपती आहे. तर तुम्ही 10 दिवसात कधी इथे येऊ शकतात. आज 4था दिवस आहे, अजून 6 दिवस आहे तुम्हाला दर्शन करण्यासाठी. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. अजून गणपती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तुम्हाला इथे यायचं कसं आहे मित्रांनो मी सांगतो. तुम्हाला उतरायचं आहे मुल्लू स्टेशनला आणि मुल्लू स्टेशनवरून 414 काहीतरी नंबरची बस आहे जी 6 रुपयामध्ये तुम्हाला इथे साईधामला येऊन सोडेल. आणि साईधाम नाक्यावर सोडल्या तुम्हाला इथे केदारनाथचं मंदिर पाहायला भेटेल. तर लवकर या दर्शनासाठी. बाकी हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी जातो, बघतो मुलुंडमध्ये अजून कोणकोणते गणपती आहे आणि ते एक्सप्लोर करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. मुलुंडमध्ये चालता आम्ही येऊन पोचले नाहूरला. आणि आपल्या समोर आहे मित्रांनो नाहूरचा राजा. या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाले आणि आतमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती. आपल्या समोर आहे आता नाहूरचा राजा आणि खूप छान असं अष्टविनायकचं इथे डेकोरेशन करण्यात आलंय. मयुरेश्वर मोरगावचा, सिद्धिविनायक सिद्धटेकचा, इथे पालीचा बल्लाळेश्वर, इथे वर्धविनायक महडचा. त्या साईडला सुद्धा, त्या साईडला पण मी जाऊन दाखवतो. हे बघा इथे सुद्धा आहे रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि थेऊरचा चिंतामणी. असं अष्टविनायकचं इथं डेकोरेशन करण्यात आलंय. आणि आपल्या समोर आहे आता नाहूरचा राजा, जो की एकदम मस्तपैकी थाटात बसलेला आहे. आणि इथे बायकांचं भजन चालू आहे. तर इथे तुम्ही दर्शन करायला येत असाल तर 10 दिवसाचा गणपती आहे. 10 दिवसामध्ये तुम्ही कधीही इथे दर्शन करायला येऊ शकतात. नाहूरचा राजा आहे. साईधामवरून मी मगाशी तुम्हाला दाखवलं, तर साईधामवरून थोडंसं पुढे चालत आल्यावरती तुम्हाला नाहूरच्या राजाचं दर्शन होईल. दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला मुलुंडमधले 2च गणपती दाखवू शकलो, कारण ना आम्हाला एक शूट होतं. हे शूट करायला आम्ही गेलो तर ना आता वेळ होऊन गेला आहे भरपूर आणि आम्हाला आता घरी पण जायचं आहे. सो मी मुलुंडमध्ये तुम्हाला 2च गणपती दाखवू शकलो. जर तुम्हाला अजून गणपती माहीत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी परत ते एक्सप्लोर करायला येईल. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये 2च गणपती कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी गणपतीच्या अजून वेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.